नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणाऱ्या सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी चविष्ट असा जाळीदार रव्याचा ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी अगदी बारीक असा 1 कप रवा घेतला आहे. जर आपल्याकडे जाडसर रवा असेल तर मिक्सरला जरा बारीक फिरून घ्यायचा, तरच आपण त्या रव्याचा वापर करायचा. जर जाड रव्याचा वापर केला तर त्यामुळे आपला ढोकळा हा अगदी जाळीदार न होता रवेदार असा तो तयार होतो. 1 कप रव्यासाठी इथे 3 चमचे मी दही घेतले. दह्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. ढोकळ्यांना थोडं आंबटपणा येण्यासाठी इथं आपण दह्याचा वापर करतोय, म्हणून थोडंफार कमी जास्ती झालं दही तरी काही हरकत नाही. फक्त कमी आंबट दह्याचा वापर करा. त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून हे संपूर्ण साहित्यात आपण इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. रव्यामध्ये आता आपलं दही हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आता आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. याचं जे आपण बॅटर तयार करणार आहोत अगदी जास्ती सैलसर किंवा अगदी पातळ अगदी घट्टसर अशा पद्धतीचं आपण करून घेणार आहोत. जर आपलं जास्ती पातळ झालं तर म्हणजे सैलसर झालं तर ज्यावेळेस आपण आणखी याच्यामध्ये इनो वापरणार आहोत त्यामुळे आणखी ते जास्ती सैलसर होतं आणि त्याच्यामुळे आपला जो ढोकळा असतो तो व्यवस्थित होत नाही. म्हणून अगदी लागता अगदी थोडंसं पाणी घालत आपण ह्या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित मिक्स करत जायचं. यामुळे अगदी परफेक्ट असा आपल्याला पाण्याचा अंदाज हा येतो. प्रत्येक रव्याला कितपत पाणी म्हणजे प्रत्येक रव्याला वेगवेगळं पाणी लागतं. काही वेळेस अगदी जुना रवा असला तर त्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं, म्हणून अगदी परफेक्ट असं प्रमाण मला सांगता येणार नाही. त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ह्या पद्धतीने आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं आणि 10 मिनटात आपण हा रवा भिजत ठेवणार आहोत. तर त्यानंतर याच्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊ आणि आता आपण हा रवा 10 मिनटात छान मऊसूत होईपर्यंत याला भाजून घेऊ. आता आपला तिकडे रवा भिजतोय तोवर आपण ज्या प्लेटमध्ये ढोकळा स्टीम करणार आहोत त्याला आता तेल लावून घेणार आहोत. ह्या पद्धतीने आता मी एक प्लेट घेतली. आपण कुकरच्या डब्यामध्ये किंवा आपल्याकडे जे असेल त्याच्यामध्ये आपण ह्या पद्धतीने तेल हे लावून घ्यायचं. अगदी भरपूर थोडंसं जास्तीचं तेल हे आपण लावून घेतलं आहे. त्यानंतर स्टीम करण्यासाठी साईडला गॅसवरती एक कढई घेतली. कढईमध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी आता गरम करून घेणार आहोत. जर ही पूर्वतयारी आपण करून ठेवलेली असली तर जी काही ढोकळ्याची प्रोसेस आहे ती अगदी परफेक्ट होतो आणि त्यामुळे आपला अगदी छान जाळीदार असा ढोकळा हा तयार होतो. लगेच याच्यावरती आपण एक स्टँड ठेवून घेतले आणि यावरून आता आपण झाकून मंद आचेवरती हे पाणी उकळायला ठेवूया. आता आपला इकडे पाणी देखील गरम होतं आहे. इकडे आपले 10 मिनटं होऊन आपला रवा देखील अगदी छान मऊसूत असा भिजून तयार झाला. जेवढं आपण पाणी टाकलेलं तेवढं पूर्ण रव्याने ॲब्झॉर्ब करून घेतले. त्यानंतर पुन्हा आणखी आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे बॅटर थोडंसं सैलसर आपण करून घेणार आहोत. तरी मी 1 कप रव्यासाठी पाऊण कप आपल्याला पाण्याचा वापर केला आहे. अगदी परफेक्ट असं पाण्याचं देखील मी तुम्हाला माप हे सांगितलं आहे. आता प्रत्येकाच्या रव्यानुसार हे राहू शकतं. थोडंफार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही. ह्या पद्धतीने आता आपण पाण्यामध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता ह्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण इनो हे घालून घेणार आहोत. 1 कप रव्यासाठी इथे आपण आता अर्धा चमचा आपण इनोचा वापर करणार आहोत. जी काही आपले अगदी छोटंसं पॉकेट येतं इनोचं ते आपण वापरलं एक तरी काही हरकत नाही. आपलं रेग्युलर इथे मी फ्लेवरचं इनोचा वापर केला आहे. त्यानंतर आपला इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावरनं आपण अगदी थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. काही सेकंदांपर्यंतच आपण चमच्याने याला एका डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जर जास्तीही आपण फिरवलं जी काही हवा निर्माण झालेली असते त्यामध्ये ती हवा जर रिलीज झाली तर त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो व्यवस्थित जाळीदार असा तयार होत नाही. फक्त काही सेकंद पटकन आपण चमच्याने त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून लगेच आपण त्याला आता स्टीम करायला ठेवणार आहोत. साईडला आपलं पाणी देखील उकळलं आहे आणि यामुळे काय होतं अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार होतो. आपण ही प्लेट ठेवून यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती 10 मिनटं आपण याला स्टीम करून घेणार आहोत. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून बरोबर मंद आचेवरती 10 मिनटातच स्टीम करून घेऊ. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी असा परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे. त्यानंतर एका सुरीच्या साहाय्याने किंवा तुतीच्या साहाय्याने आपण याला चेक करून बघायचं. जर सुरीला लागलं म्हणजे कच्चा आहे, पुन्हा आणखी तर काही मिनटं आपण याला वाफवून घ्यायचं. त्यानंतर लगेच त्यावरती फोडणी लावण्यासाठी
गॅसवरती आपण फोडणी पात्र गरम करून घेतले. लगेच त्याच्यात 1 चमचा तेल हे गरम करून घेऊया. तेल हे तापल्यानंतर लगेच याच्यात 4 ते 5 कढीपत्त्याची पानं स्किप केले तरी काही हरकत नाही. त्यानंतर आता आपण लगेच 1 चमचा मोहरी. आता जी काय आपण मोहरी टाकणार आहे अगदी छान अशी तडतडली पाहिजे, त्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या तेलाचा येतो आणि त्यामुळे अगदी चविष्ट असे आपले ढोकळे हे लागतात. लय बारीक चिरून घेतलेली आवडीनुसार हिरवी मिरची आपण यामध्ये आता छान अशी परतून घेतली. आता आपले हे संपूर्ण मसाले अगदी छान परतल्यानंतर लगेच गरमागरम फोडणी आपण लगेचच आता ढोकळ्यांवरती लावून घेऊया. ह्या पद्धतीने आपण आवडीनुसार फोडणीही लावून घ्यायची. लगेच आता आपली फोडणीही लावून झाल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेलं आपण यामध्ये कोथिंबीर, शेव किंवा बारीक किसून घेतलेल्या सुक्या खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. आवडीनुसार आपण थोडेफार बदल केले तरी काही हरकत नाही. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला पांढरा शुभ्र आणि अगदी छान जाळीदार असा ढोकळा हा तयार झाला आहे. थोडंसं गार झाल्यानंतर लगेच आपण आता कट हा करून घेऊया. आवडीनुसार लहान मोठे आता आपण याचे पीस तयार करून घ्यायचे. अगदी बनवायला सोपा आहे आणि अगदी छान चविष्ट असा आपला हा रव्याचा ढोकळा हा तयार होतो. अचानक पाहुणे आले किंवा मुलांना अचानक ढोकळे खावेसे वाटले तर त्यावेळेस आपण पटकन त्यांना ह्या पद्धतीने रव्याचे ढोकळे आपण करून देऊ शकतो. अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला. ह्या ढोकळ्याला आपण सॉससोबत किंवा नारळाची शेंगदाण्याच्या चटणीसोबत अप्रतिम असा हा आपला ढोकळा हा लागतो. जेवढा छान दिसायला दिसतोय तेवढाच चविष्ट असा आपला हा ढोकळा हा तयार झाला आहे. नक्की एक वेळेस तुम्ही ट्राय करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील आणि आपण नेहमी ह्या पद्धतीने ढोकळा हा करू. तर अगदी परफेक्ट असा आपला रव्याचा ढोकळा हा तयार आहे. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब